पेरेंट्स म्हणतात, "अरे बापरे! याच्यात वेगळंच काहीतरी आलं तर काय?" तर मुळामध्ये वेगळंच काहीतरी यायला ही काही कुंडली नाहीये. करिअरच्या टप्प्यावर असू देत, नाही तर या अभ्यासाच्या टप्प्यावर असू दे. तू बघ हं, हं, तुझं तू बघ हं. हं, ईदर काही घरांमध्ये असं टोक असतं, हं, काही घरांमध्ये असतं, की तुला काय कळतंय? हं, सगळं आम्ही बघतो. हं. कारण तू तर काहीच करत नाहीयेस. राइट. अभ्यास न करणं आणि मार्क न मिळणं हं. आणि विषयच न आवडणं या दोन पूर्णपणे वेगळ्या वेगळ्या गोष्टी. गोष्टी. मुलांचं पण आता मला असं बऱ्याचदा जाणवतंय, ही आत्ताची जी जेन अल्फा आणि जेन हं. झी आहेत हो, सगळी, हो. त्यांच्या मनात विचार आल्यानंतर त्यांना तातडीने ते करायचं असतं. करायचंच आहे ना, मग हं, इन्फॉर्मेशन विचार करून करावं ना, हं, हं, असं. हं. कारण हे काही Amazonचं पार्सल नाही, नाही आवडलं तर परत केलं. त्यात एक खरंय. इन्व्हेस्टमेंट आहे, त्यात एक ॲडमिशन आहे, त्याच्यासाठी बरोबर. एक फायनान्शियल एफर्ट आहे. येस. असे जे बिलीफ्स असतात, अशा ज्या फॅन्टसीज असतात, हो. त्या फॅन्टसीजना थोडंसं रिॲलिटीचं ग्राउंडिंग या असेसमेंट्सनी मिळतं. आधी आपण मार्गाचा विचार करून नंतर ते डेस्टिनेशनला कुठं नेईल तिथे, हं. असा उलटा विचार केला तर आपलं चुकलं का नाही चुकलं, चुकलं का नाही चुकलं, ही धाकधूक मुलांना पूर्ण डिग्री मिळाल्यानंतर सुद्धा असते. हो. नमस्कार. सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आता फेब्रुवारी आणि मार्च महिना सुरू झाला, की हळू ना परीक्षांचे वारे व्हायला लागतात 10वी-12वीच्या आणि मग असं होतं, की पालकांच्या मनात प्रश्न यायला लागतात, की "अरे आता पुढे काय? 10वी नंतर काय करायचं? 12वी नंतर काय करायचं?" कधी-कधी याची सुरुवात 8वी-9वी पासून सुद्धा होते. तर याच अतिशय महत्त्वाच्या करियर गाईडन्स या विषयाला घेऊन मी आजचा पॉडकास्ट आणलेला आहे आणि आज आपल्याबरोबर आहे अनुजा कुलकर्णी. अनुजाची स्वतःची असेसमेंट सेंटर ती चालवते, प्लस ती अतिशय उत्तम सायकॉलॉजिस्ट आहे आणि खूप छान गोष्ट अशी आहे, की 4 वर्षापूर्वीसुद्धा अनुजाबरोबर एक पॉडकास्ट मी केलेला होता. अंडरस्टँडिंग सायकी ऑफ पेरेंटिंग असं आम्ही त्याचं नाव ठेवलं होतं आणि अतिशय उत्तम पॉडकास्ट तोही झालेला आहे. तर ह्याच बरोबर तोही पॉडकास्ट नक्की ऐका मागे जाऊन. आणि तेव्हा अनुजा कुलकर्णी सायकॉलॉजिस्ट होती आणि आता ती डॉक्टर अनुजा कुलकर्णी झालेली आहे. तर तिच्या या ॲडिशनल आणि नवीन अनुभवातनं आपल्याला आता काय-काय घेता येईल ते नक्की बघूयात. तर मला असं वाटतं सुरू करूयात. नक्की. सो मोस्ट वेलकम पहिल्यांदा. आणि मला अगदी सुरुवातीला बेसिक प्रश्न तुला विचारायचा आहे, की जसं मी मगाशी म्हणाले, की 10वी-12वीचे ते वारे व्हायला लागले, की तो अंगावरच येतात त्या गोष्टी सगळ्या. पालक खूप स्ट्रेसमध्ये जातात आणि हे. आणि मग मुलांना जनरली विचारलं जातं घरामध्ये, की "काय रे 10वी नंतर काय तुझा विचार काही आहे?" वगैरे असं. आणि त्या क्षणी जेव्हा मुलाकडनं असं उत्तर येतं, की "मला कळतच नाहीये, की काय करायचंय." तर मग काय करायचं पालकांनी? मला वाटतं आजकाल पालक ना खूप अवेअर झालेत. त्याच्यामुळे हा प्रश्न बऱ्याचदा 10वी किंवा अगदी 9वी मध्येच विचारला हो. जातो. खरं सांगायचं तर खूप छान आहे, की आत्ता माहिती नाहीये हं, आणि काहीतरी ठरलंय असं म्हणून अर्ध्या इन्फॉर्मेशनवर ठरलंय, आता हं, चर्चा नको, हं. असं म्हणून तो विषय टाळण्यापेक्षा कन्फ्यूज आहे तर आत्ताच्या पॉइंटला ओके. ओके. फक्त जर आपण कन्फ्युज्ड आहोत हं. आणि निर्णय घेणं आता पुढच्या 1-1.5 वर्षात गरजेचंच आहे. हो. तर निदान माहिती काढायला तरी सुरुवात करूयात. अशा हं. मुद्द्यावर पालक आणि मुलांनी एका पेजवर येणं गरजेचं आहे. गरजेचं. हं. तर म्हणजे याच्यात असं बऱ्याचदा होतं, की पालक म्हणतात, "तुला काही माहिती नाहीयेत का? ही सगळी सूत्र आता तू आमच्या हातात घे." म्हणजे प्रत्येक दिवसाला एक प्रोफेशन या हं. रेटनी पेरेंट्स माहिती काढायला सुरुवात करतात. ओके. आणि मग ती माहिती मुलांवर बंबार्ड करायला सुरुवात करतात. हं. याचं हे असं झालं, त्याचं हे असं झालं, हं. तू हे असंच करू नको. मुलांनी कुठल्याही वाचनाला सुरुवात केलेली नसते. हं. त्याच्यामुळे मग दर 2 ते 3 दिवसांनी, दर 2 ते 3 आठवड्यांनी मुलाचं त्या बाबतीतलं मत बदलायला लागतं. हां. सो मला असं वाटतं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण माहिती काढूया. हं. मध्ये मी माझ्या लेव्हलवर माहिती काढणारच आहे. हं. पण तू सुद्धा तुझ्या लेव्हलवर माहिती काढायला सुरुवात कर. राइट. कदाचित आपले सोर्सेस वेगळे असतील. हं. मुलं आधी ChatGPTला विचारतील. हं. आपण आधी आपल्या मित्र-मैत्रिणींना, त्यांच्या मुलांना विचारूयात. बरोबर. पण माहिती काढण्याची सुरुवात ही बेसिकली 7वी, 8वी, 9वी या टप्प्यावर होऊ शकते. ग्रेट, ग्रेट. मला तेच विचारायचं आहे, की मग तू जसं आत्ता म्हणलीस, की 7वी, 8वी, हं. 9वी तर ती योग्य वेळ आता आली आहे, हे कसं ओळखायचं आणि मग त्या पद्धतीने पुढे कसं जायचं? तर याबद्दल हं. काय सांगशील? मला वाटतं योग्य वेळ कधी आली आहे हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण खूप वर्षांपूर्वी
11वी 12वीचे प्रिपरेटरी जे क्लासेस होते हो. वेगवेगळ्या एक्झामसाठीचे ते 12वीत सुरू व्हायचे. राईट. मग त्यानंतर असा ट्रेंड आला की तेवढे 6 महिने त्या प्रिपरेटरी अभ्यासासाठी पुरेसे नसतात. बरोबर. त्यामुळे आपण 11वी पासूनच ते क्लासेस सुरू झाले असं मी ऐकलं होतं. हम्म, हम्म, मग बघितलं सुद्धा. हम्म. मग पॅरलली क्लासेस फंक्शन करतात, प्रिपरेशन करून घेतात असं ऐकलं. मग काही क्लासेस 10वी नंतर, काही 9वी आणि हम्म. आज खूप आश्चर्याची गोष्ट आहे की प्रिपरेटरी क्लासेस 7वी आणि 6वी पासून सुरू झालेले आहेत. अरे बापरे. तर आता इथे एक छोटासा रेड फ्लॅग मला काय जाणवतो की स्किल बिल्डिंगसाठी 6वी-7वी पासून सुरुवात करायला अजिबात हरकत नाही. म्हणजे ॲबिलिटी बिल्डिंग जे असतं ज्याला आपण ॲप्टिट्यूड म्हणतो, हो. त्याच्यात बिल्ड करायला सुरुवात तुम्ही या वयापासून डेफिनेटली करू शकता. हम्म. पण जिथे कुठे मुलांना इन्क्लिनेशनचाच अंदाज नाही, हो. माझ्यात कुठल्या स्ट्रॉंग क्षमता आहेत त्याची मला कल्पना नाही, हम्म. माझे अजूनही रोज आवडीचे विषय बदलत आहेत, बदल. कधी मला गणित आवडतंय, कधी एखादी टीचर बदलल्यानंतर सायन्स मला नावडेनासं होतंय, हम्म. अशी जेव्हा परिस्थिती आहे तेव्हाच प्रिपरेटरी एफर्ट जर आपण घ्यायला सुरुवात केली फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ क्रॅकिंग दोज एक्झाम्स ॲट द लेवल ऑफ IIT हा. ऑर नीट, हम्म. तर मग त्याचं उलटं प्रेशर राईज होऊ शकतं की मी एकीकडे तर म्हणतोय की मला ते करायचंय. हो. सो तेवढा एकच रेड फ्लॅग आहे. हम्म. पण ऑनेस्टली स्पीकिंग आता 10वी झाल्यानंतर हा प्रश्न विचारण्यात अर्थ नाही, हो. कारण मला वाटतं तेव्हा शॉर्टलिस्ट करण्याची वेळ आलेली असते. राईट. तर कुठल्या कुठल्या माझ्यासाठी सुटेबल अपॉर्च्युनिटीज असू शकतात, शिकण्याचे कुठले कुठले कोर्स आणि ऑप्शन्स असू शकतात, ही एक्सप्लोरेटरी जी जर्नी आहे ती साधारण 7वी-8वीच्या टप्प्यावर डेफिनेटली सुरू होऊ शकते. ओके. ग्रेट, ग्रेट. पण मग जेव्हा आपण असं म्हणतो की ती एक्सप्लोरेशनची जर्नी हम्म. सुरू होतीये किंवा ते स्किल डेव्हलपमेंट आपण आता केले पाहिजेत वगैरे, तर मुळात जेव्हा तुझ्याकडे हम्म. एक सायकॉलॉजिस्ट म्हणून म्हण किंवा तू जे काम करतेस तुझ्या सेंटरमध्ये अशी अनेक पालक आणि मुलं येत असतात. तर ज्या असेसमेंट्स तुम्ही हम्म. म्हणता की असेसमेंट करून आपण इन्क्लायनेशन बघूया, कल कुठे आहे हे बघूया, तर ते नेमकं काय केलं जातं? आणि त्याला जोडून मला अजून एक असं विचारायचं की ज्या सायकोमॅट्रिक टेस्ट आपण म्हणतो, म्हणजे मी ऐकलंय, हम्म. तर मग त्यामध्ये नेमकं काय असतं आणि त्यातनं काय मिळू शकतं पालकांना आणि मुलांना? राईट. सो सायकोमेट्रिक टेस्टिंग म्हणजे स्टँडर्डाइज इव्हॅल्युएशन टूल्स असतात. ओके. सो से फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं HB कमी झालंय का नाही हे कसं कळतं, ब्लड टेस्टमधनं कळतं. राईट. तसं सायकोमेट्रिक टेस्टमध्ये ती व्यक्ती, मग कधी ती ॲडल्ट असते, कधी ते चाइल्ड असतं, ॲडोलसन्स असतात, ते स्वतः येस नो किंवा प्रेफरन्स बेस्ड उत्तरांमधून आपले ॲप्टिट्यूड जे असतात, आपले इन्क्लिनेशन्स जे असतात ते रिफ्लेक्ट करतात. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही असा कुठल्याच सायकोमेट्रिक टेस्टमध्ये असा प्रश्न विचारलेला नसतो की तुला आर्किटेक्ट व्हायला आवडेल का डॉक्टर. ओके. हां, पण इन्क्लिनेशनच्या चाचणीमध्ये असे प्रश्न विचारलेले असतात की वेगवेगळे जॉब टास्क दिलेले असतात बर. आणि गिव्हन अ चॉईस यातलं तुला हे करायला आवडेल का हे करायला आवडेल, किंवा तुझ्याकडे जर मोकळा वेळ असेल तर तू या तिघांपैकी काय करशील. कोणाला तरी मदत करशील का, कोणाला तरी लेसन वाचून दाखवशील का, पासिंग ट्रॅफिक जो असतो त्याचे नोट्स जे असतील त्याला स्टॅटिस्टिकली इव्हॅल्युएट करशील. असे इनडायरेक्ट क्वेश्चन्स विचारलेले असतात. अच्छा. सो पेरेंट्स मला नेहमीच म्हणतात की याच्यामध्ये मुलं तुम्हाला गंडवू नाही का शकत. तर कुठलीही सायकोमेट्रिक टेस्ट ही त्या एका सायकोलॉजिस्टनी डिझाईन केलेली टेस्ट नसते. बर. सायकोमेट्री इज अ सायन्स. त्याच्यामुळे ती जी असेसमेंट क्रिएट होते ती स्टँडर्डाइज करण्यासाठी साधारण लाखोच्या पॉप्युलेशनवर त्याचं स्टँडर्डायझेशन केलेलं असतं. ओके. म्हणून ती टेस्ट तुम्ही आज मुंबईत द्या, नाहीतर वेगळ्या देशामधून द्या, तर ते कुठेही केलं तरी इंडियन पॉप्युलेशनसाठी ते स्टँडर्डाइज केलेलीच टेस्ट असल्यामुळे ओके. ते रिझल्ट तसे फेक नाही करत. फेक नाही. हा. दुसरं म्हणजे या टेस्टमध्ये ना मुलं स्वतःहून ते ऑप्ट करतात. म्हणजे मी रँडमली मार्क केलं असं जर एखाद्या मुलांनी केलं तर वेगवेगळ्या टेस्टना व्हेरिफिकेशनचे फिल्टर्स असतात. बर. की जिथे मुलं सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी उत्तरं मार्क देत आहेत. या वयात मुलांना ज्यांना तो सिरियसनेस अजून नाहीये ते अगदी आई वडिलांचं समाधान म्हणून सुद्धा अशा हो. टेस्ट देतात.
मग तिथे मुलं कधी कधी एबीसी सीबीए एबीसी सीबीए असे Pattern. पॅटर्न मार्क करतात. हो. कधी दिसायला छान दिसेल तसं करतात. हम्म. कधी ए बीबी सी सी करतात. तर ते लो व्हेरिफिकेशन इंडेक्समध्ये दिसतं. ओके. एखादा मूल जर खूपच कन्फ्युज्ड असेल हम्म. तर त्याची टेंडन्सी सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी उत्तरं देण्याची दिसते. अच्छा. सो सायकोमेट्रिक टेस्टमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की व्हेरिफिकेशन इंडेक्स जर सफिशियंट आला हम्म. तरच ते स्कोर व्हॅलिड म्हणून कन्सिडर करायचं. ओ. आणि साधारण सायकोमेट्रिक टेस्टची व्हॅलिडिटी ही साधारण 1.5 ते 2 वर्ष असते. बर. म्हणजे जर तुम्ही बरेच कष्ट जर घेतले तरी सुद्धा त्याच्यात मार्जिनल बदल येऊ शकतात. हम्म. सो असं म्हणलं जातं की करिअर गायडन्सच्या दृष्टीने हम्म. ॲप्टिट्यूड म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्षमता, हो. बेसिक स्किल सेट. हम्म. दुसरं म्हणजे इन्क्लिनेशन. हम्म. इन्क्लिनेशनमध्ये काय येतं, इन्फॉर्मेशन आणि लाइकिंग या दोन्हीचा त्याच्यात समावेश आहे. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट मला आवडते का हम्म. असा कोणी मला प्रश्न विचारला तर मुळामध्ये ती गोष्ट काय आहे याची माहिती असणं आधी येतं. बरोबर. एखाद्याला कोणीतरी प्रश्न विचारला की तुला ह्युमन एर्गोनॉमिकली चेअर डिझायनिंग आवडेल का, तर कोणाला तरी त्या शब्दाचीच भीती वाटेल हो, आणि हो. कोणीतरी म्हणेल की नाही मला हे नाही माहिती, हा. मला नको आहे हे. हम्म. सो ज्याला माहिती आहे हम्म. आणि त्याचं लाइकिंग आहे हम्म. तो व्यक्ती तिथे इन्क्लाइंड असतो. बरोबर. सो इन्क्लिनेशन पण महत्वाचं आहे. हम्म. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्टुडंट पर्सनॅलिटी. हम्म. प्रत्येक व्यक्तीचा पिंड हा तासनतास बसून अभ्यास करण्याचा नसतो. नसतो. राईट. कोणाला थिअरॉटिकल अभ्यास करायला आवडतो, कोणाला तरी प्रॅक्टिकल, हम्म. कोणाला तरी अर्धा तासाच्या 4 चंकमध्ये काम करायला हो. आवडतं, कोणाकडे छान लिडरशिप क्वालिटीज असतात, हम्म. कोणाला लोकांचा तिटकारा येतो, कोणाला लोकांमध्येच काम करायला आवडतं. Right. हे सगळं तुमच्या पर्सनॅलिटीवरनं कळतं. हम्म. आता यात सुद्धा सुपर स्पेशलायझेशन पर्सनॅलिटीमधलं हम्म. आपल्याला इतक्या लहान वयात कळत नाही, हो. पण साधारण त्याचा ट्रेंड कळू शकतो Okay. साधारण 7वी-8वी नंतर. बर. त्यामुळे पर्सनॅलिटी, व्होकेशनल इन्क्लिनेशन आणि ॲप्टिट्यूड या तिन्ही गोष्टींचं जिथे सायकोमेट्रिकली इव्हॅल्युएशन होतं त्या ठिकाणी असेसमेंट करून घ्यावं. ओके. पण मग एक त्याच्यात छोटासा मला हम्म. विचारायचा प्रश्न होता की त्याच्यासाठी एज ग्रुप हम्म. म्हणजे कुठल्या एजच्या मुलांपासून आपण ह्या टेस्ट घेऊ शकतो, म्हणजे वयोगट कसे असतात? यातलं स्टुडंट पर्सनॅलिटी आणि ॲप्टिट्यूड जे आहे ना त्याच्या असेसमेंट आहेत त्या साधारण 7वी-8वी पासून सुद्धा ॲप्लिकेबल आहेत. पण व्होकेशनल इन्क्लिनेशनच्या दृष्टीने त्याला ना थोडीशी वयाची मॅच्युरिटी ही गोष्ट पण तितकीच महत्वाची आहे. बरोबर. तर शक्यतो बऱ्यापैकी करिअर आणि व्होकेशनल सायकोलॉजिस्ट 8वी-9वीच्या खाली ते रेकमेंड करत नाही. कारण 9वी-10वी मध्ये आपण जे अकॅडमिकली सब्जेक्ट शिकतो त्या सब्जेक्टची पण खोली 9वी-10वी मध्ये बऱ्यापैकी वाढलेली असते. हो. आणि 11वी-12वीचे किंवा ग्रॅज्युएशनचे विषय काही आकाशातून येत नाही. बरोबर. ते जे तुम्ही 10वी पर्यंत शिकलेले असता त्याच्याच वरचं लेअर्ड अंडरस्टँडिंग तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतात. राईट. त्यामुळे 9वी-10वी मध्ये अकॅडमिकली सुद्धा तुम्ही ज्या ज्या गोष्टी शिकता त्याचा रेलेव्हन्स तुम्हाला इन्क्लिनेशनची लावता येतो. ओके. म्हणून म्हणजे अगदी आधीच्या काळापासून पूर्वी तर ॲप्टिट्यूड टेस्टिंग आणि करिअर गायडन्स हे 10वी-12वीच्या नंतर करायचे. समटाइम्स दॅट बिकम्स टू लेट. कारण ॲप्टिट्यूड बिल्डिंगसाठी तुम्हाला काळच मिळत नाही. म्हणजे 12वी नंतर एखाद्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची आहे आणि त्याला कळलं की छान माझ्या करिअर गायडन्समध्ये पण इंजिनिअरिंग आलं, पण त्यात आलंय की मला अजूनही माझ्या रिझनिंग ॲबिलिटीवर काम करायचंय, तर मी ते करू कधी? इंजिनिअरिंग करताना. खरंय. मग त्यांनी माझं त्यावेळेचं विषयांचं शिक्षण अवघड होणार आहे. बरोबर. त्यामुळे असं म्हणतात की साधारण 9वी-10वीत जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला स्किल बिल्डिंगला सुद्धा वाव राहतो. आणि नुसतं ॲप्टिट्यूड किंवा स्टुडंट पर्सनॅलिटीचं इव्हॅल्युएशन ज्याच्यामध्ये करिअरचा स्कोप हा एक्सप्लोरेटरी आहे ते तर तुम्ही 7वी-8वी मध्ये सुद्धा करू शकता. ग्रेट. ग्रेट. म्हणजे मला काय वाटतं ना शिल्पा की वयाच्या त्या टप्प्यावर आपण टेस्ट कुठल्या करतो याच्यापेक्षा आपला हेतू काय आहे हे खूप महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. तर 7वी-8वीच्या टप्प्यावर तो हेतू थोडा एक्सप्लोरेटरी असावा आणि 9वी-10वीच्या लेवलवर तो फिल्टरिंग आउट करणारा असावा की मला नक्की काय नाही करायचंय. म्हणजे मग काय काय ऑप्शन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत त्याच्या दृष्टीने 11वी-12वीचा निर्णय घेणं खूप सोपं होतं. ग्रेट. ग्रेट. तेच म्हणजे माझ्या आता तू बोलत असताना मनात हेच येत होतं की मग ह्या रिपीट करतात का टेस्ट मग? कारण तू म्हणलंस तसं बरोबर आहे ना की समजा 6वी-7वीच्या लेवलला त्याला एक्सप्लोरेशन स्टेजला तो आहे किंवा ती आहे, पण त्याला फायनल डिसिजन घेण्यासाठी अजून वेळ आहे.
बरोबर. त्याच्यासाठी. तर मग आपण ते किती काळानंतर घेऊ सो या शकतो? ज्या टेस्ट आहेत त्याची 1 ते 1.5 वर्षाची व्हॅलिडिटी असतेच. हां. सो जर तुम्ही 7वी-8वी मध्ये असेसमेंट एकदा करून घेतलं असेल, तर 10वीच्या अगदी सुरुवातीला ते जर करून घेतलत, तर या 2 वर्षामध्ये खरंच माझ्या एबिलिटीज बिल्ड झाल्या का? हं, हं. मी ज्या विषयांची नंतर माहिती काढली, त्यानी माझ्या इन्क्लिनेशनमध्ये तसा फरक पडला का? बरोबर. असं बघू शकतो. बघू शकतो. पण काही-काही पालक आम्हाला विचारतात, की दरवर्षी जसं एखादं व्हॅक्सिन आहे, हां. तसं दरवर्षी आम्ही ती टेस्ट रिपीट करून 10वी झाल्यानंतर 5ची रिपोर्ट समोर ठेवून बसू का? तर त्याची आवश्यकता नाही. इनफॅक्ट त्यांनी कन्फ्युजनच अधिक होऊ शकतं. बरोबर. मी म्हणजे हा आत्ता एकदम रँडमली क्वेश्चन आला डोक्यात, की मी असं ऐकलं होतं, की बरेचदा मूल त्या वेळेला हं. त्याची जी स्टेट ऑफ माइंड असते, त्या पद्धतीने तो जे काही हे करतो. तर कधी-कधी असं होऊ शकतं, की जर ते थोडंसं लहान वयाचं मूल असेल 7वी किंवा हं. अशा एजचं आणि आई-बाबांनी फोर्स करून त्याला आणलेलं असेल त्या एक्झामसाठी, तर त्याचा जो तेव्हाचा परफॉर्मन्स आहे तो हं. आणि त्याला व्यवस्थित काउन्सिल करून किंवा त्याला ते पटलेलं असताना तो आल्यानंतरचा जो परफॉर्मन्स आहे, तर यामध्ये कसा डिफरन्स येऊ शकतो आणि तो तुम्हाला कळतो का असेसमेंटमध्ये असं? सो पर्सनॅलिटीच्या मध्ये सुद्धा ते रिफ्लेक्ट होऊ शकतं. हं. कारण काय त्या वेळेची जी काही स्टेट अँक्झायटी असते हो. किंवा त्या वेळेस त्यांनी कॉन्ट्राडिक्टरी उत्तरं दिलेली असतात. हं, हं, ह्यातनं ते हं, रिफ्लेक्ट होतं. पण ऑनेस्टली स्पीकिंग सायकोमेट्रिक टेस्टमधले कुठलेही प्रश्न जे हं, व्होकेशनल टेस्ट असते, हं. ते प्रश्न आत्ता तुला काय वाटतं याच्याशी निगडीत नसतातच. ओके. हां, म्हणजे मी आत्ता अपसेट आहे. मे हं, बी मी अपसेट आहे. हं, हां, पण मला प्रश्न जर असा विचारलाय, की ट्रेनमध्ये माझ्या जागी दुसरं कोणीतरी बसलेलं आहे. हं. पण ट्रेनमध्ये अदरवाईज भरपूर ठिकाणी जागा आहे. हो. तर मी शेजारच्या सीटवर बसेन, की वेळ आली कोणी हं, उठवलं तर मी याला सांगेन, की खरं तर माझं हे तिकीट आहे. हं, हं. का माझ्या तिकीटावर मीच बसलं मी पाहिजे म्हणून मी उठवेन. आता या प्रश्नामध्ये तुम्ही किती पण चिडलेले किंवा वैतागलेले असाल, तरी त्यांनी मार्जिनल फरक पडू शकतो. हं. बरोबर. हां, म्हणजे कदाचित असं होईल, की एखाद्या प्रश्नाला एखादा मुलगा चिडलेलं उत्तर देईल, हं, इरिटेटेड उत्तर देईल. पण तो फॅक्टर मेजर करणारे साधारण 15, 20, 25 प्रश्न असतील, तर हं. 25 ची उत्तरं त्याला रागाने किंवा इरिटेशननी मॅनिप्युलेट नाही करता नाही येणार. करता येणार. अच्छा. सो एक फॅक्टर मोजणारा एकच प्रश्न कधीच नसतो. हं, कमीत कमी कुठलंही इन्क्लिनेशन, कुठलाही पर्सनॅलिटी फॅक्टर मोजणारे हं. साधारण 20 ते 25 प्रश्न चांगल्या सायकोमेट्रिक टेस्टमध्ये असतात. ओह! ग्रेट. थँक यू सो मच. कारण मला असं वाटतं, की मी एक आत्ता या क्षणी पालक म्हणून तुला हे सगळं विचारतीये. तर एक अगदी थोडक्यात मला हं. जाणून घ्यायचंय, की ती प्रोसेस जी आहे ना, की हं. तुझ्याकडे मूल आल्यापासनं ती हं. असेसमेंटचा रिझल्ट येईपर्यंत, तर थोडक्यात सांगता येईल का, की कशा पद्धतीने ती प्रोसेस असते? हो, डेफिनेटली. सो पोस्ट कोविड तर बहुतांशी ठिकाणी या सगळ्याच्या ऑनलाईन असेसमेंट्स असतात. हं, हं, सो ऑनलाईन म्हणजे काय, त्या कॉम्प्युटराइज्ड कन्व्हर्ट केलेल्या असतात. पण त्या हं, ज्या टेस्ट असतात त्या व्यवस्थित पेटंटाइज्ड आणि स्टँडर्ड्स टूल्स असतात. दुसरं म्हणजे कधी-कधी हे सुद्धा इव्हॅल्युएट करावं लागतं, की ऑनलाईन असेसमेंट देत असताना मूल एकीकडे ChatGPTवर उत्तरं बघून देत नाहीये ना हां. किंवा ऑनलाईन देत नाहीये ना, तर या सगळ्या गोष्टी आपण डेफिनेटली मॉनिटर्ड ठेवलेल्या असतात. हं. कधी-कधी कॅल्क्युलेटर वापरत नाहीयेत ना मुलं. हो. हां, तर हे पण बघणं खूप महत्त्वाचं असतं. सो एखादं मूल आल्यानंतर पहिल्यांदा या 3 असेसमेंट्स होतात. आधी हं, आम्ही मुलांशी इंटरॅक्ट करतो, हं, की आपण ही प्रोसेस करणार आहोत, तर तुला काय वाटतंय? हं, घरी याच्याबद्दल काय-काय छान डिस्कशन झालंय? तुला हं. सब्जेक्ट्स कुठले-कुठले आवडतात? आवडतात. असं. हं. आणि तुला क्वेरी आहे का, की आपण पुढच्या 2, सव्वा 2, अडीच तास या टेस्ट देणार आहोत. हो. तर हे काय आहे? हं, हे हं, तुला वाटतंय का? तर ते त्याला थोडंसं एक्सप्लेन करतो. मग अर्धा-पाऊण तासाच्या या असेसमेंट्स असतात. मध्ये-मध्ये मुलांना आपण ब्रेक देतो. हं, पण इन जनरल या पण वेळामध्ये आपण त्यांची प्रोसेस कशी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हं, अभ्यासाची प्रोसेस, कंटाळणारे सब्जेक्ट, कुठले सब्जेक्ट ईझी जातात ते, घरी याच्याबद्दल कुठलं-कुठलं डिस्कशन झालंय ते. जर काही घरांमध्ये आई-बाबांनी सांगितलं असेल, की "हे तू कर." तर हां. त्याच्यामागचं तुला माहिती असणारं कारण काय आहे? हं, म्हणजे किती रिअलिस्टिक अंडरस्टँडिंग त्या व्यक्तीला आहे हं, हं, याचा पण अंदाज येतो. आणि बेसिकली करियर रेकमेंडेशन्स त्यातून येणारे, ही हं, जी गोष्ट असते हं, बेस्ड ऑन ॲप्टिट्यूड, इन्क्लिनेशन आणि पर्सनॅलिटी, हं, याच्यात 2 क्रुशियल फॅक्टर महत्त्वाचे असतात. एक तर 12-15 वर्षांपासनंचं जे आमचं एनालिसिस किंवा एक्सपर्टीज किंवा अनुभव आहे ते. ते जे सगळे रिझल्ट असतात ते त्या सायकोमेट्रिक टूल्सच्या रिझल्टवरच अवलंबून असतात. म्हणजे हं. एक मुलगा जर त्या इंटरॅक्शनमध्ये 15 वेळा म्हणला असेल, की "ताई मला काही करून इंजिनिअरिंगच करायचंय." हां. तर यानी रिझल्ट अफेक्ट नाही होत. हं, बेसिकली यातला कुठलंही करियर रेकमेंडेशन
हा तुमच्याच ॲबिलिटी, इन्क्लिनेशन आणि पर्सनॅलिटीचा मिरर आहे. हम्म, हम्म, सो कधी-कधी पेरेंट्स म्हणतात, "अरे बापरे! याच्यात वेगळंच काहीतरी आलं तर काय?" तर हम्म. मुळामध्ये वेगळंच काहीतरी यायला ही काही कुंडली नाहीये. खरं. जे तुम्ही ऑप्शन्स ऑप्ट करणार आहात, हम्म, त्याचंच रिफ्लेक्शन स्टॅटिस्टिकली इव्हॅल्युएट करून तुम्हाला पांढऱ्यावर काळं होऊन दिसणार आहे. बरोबर. मग ज्यात तुम्ही कन्फ्युज्ड असाल, ते हम्म, मुद्दे कन्फ्युजनच्या अंडर येतील. हा. जे स्ट्रेंथ एरियाज आहेत, ते छान हायलाइट होऊन येतील. हम्म, जिथे तुम्ही इम्प्रूव्ह करायला हवंय, ते एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंटमध्ये येतील. हम्म, पण एखाद्या व्यक्तीला याची पूर्ण कल्पना आहे, की मला काय करायचंय हम्म. आणि ते अजिबात करू नकोस असं आलं, हे युजुअली होत नाही. नाही होत. अच्छा. कारण काय ह्याचे प्रेडिक्टर्स हे मी प्रश्नांची जी उत्तरं दिलेली आहेत, हम्म, तीच असतात. बरोबर. हो काय शकतं ते मी अगदी क्लिअरली सांगते, की हम्म, मला लाख वाटतंय, की मला इंजिनिअर व्हायचंय. हम्म, मी हम्म. इंजिनिअरिंगचं उदाहरण देते, कारण काय ते रिसेंटली मोस्ट ऑप्टेड हो. फील्ड्सपैकी एक आहे म्हणून. बरोबर. आणि ॲप्टिट्यूड बरे आहेत त्यानुसार. हम्म, पण जिथे कुठे इन्क्लिनेशन बेस्ड प्रश्न, इंजिनिअरिंग, टेक्निकल, सेमी टेक्निकल, कॉम्प्युटर बेस्ड विषयांचे क्वेश्चन विचारले होते. तिथे त्या मुलाला कळलंच नाही, की हे ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. सो त्याला ते आवडण्याचा प्रश्नच नव्हता. हम्म, आणि ॲक्चुअली प्रश्न जेव्हा जॉब डिस्क्रिप्शन वाईज आले, तेव्हा तो म्हणला, "हे नाही मला करायचंय." हम्म, सो कळत-नकळत हम्म. वेगळ्या कुठल्यातरी इन्क्लिनेशननी त्या लोअर इन्क्लिनेशनची जागा घेतली. घेतली. हा. सो अशा पॉइंटवर हे खूप महत्वाचं आहे, की माझ्या मनातली इंजिनिअरिंगची इमेज हो. आणि खरं जेव्हा ते जॉब डिस्क्रिप्शन किंवा त्याच्याबद्दलचे प्रश्न आले, तेव्हा मला असं झालं, हे किती बोर आहे." हम्म, असं मेडिकल प्रोफेशनच्या बाबतीतही आहे. म्हणजे मुलं-मुली आम्हाला हम्म, सांगतात, की खूप भारी आहे. हम्म, मी एका ओ-पी-डीमध्ये गेलो होतो आजोबांबरोबर. हम्म, डॉक्टरने हात लावला, की 3,000. हम्म. तिथे ना 30 पेशंट बसले होते ताई. तू विचार कर मी तिथल्या तिथे कॅल्क्युलेट केलं आणि ठरवलं मला हेच करायचंय. हम्म. सो असे जे बिलीफ्स असतात, अशा ज्या फॅन्टसीज असतात, हो. त्या फॅन्टसीजना थोडंसं रिॲलिटीचं ग्राउंडिंग या असेसमेंट्सनी मिळतं. अमेझिंग. फारच छान, फारच छान. आता मला हा प्रश्न विचारायचा की आता करिअर आपण असं धरून चालू की असेसमेंट झाली आणि आता आपल्या हातात हं, आलेली आहे हं. असेसमेंट. तर ह्या करिअर गायडन्स घ्यायला जेव्हा पालक जातात, तर मला हे विचारायचं की पालकांकडनं होणाऱ्या चुका काय असतात आणि ज्या त्यांनी टाळल्या पाहिजेत, तर त्याबद्दल काय सांगशील? आधी ना या प्रोसेसला आलेल्या पालकांचा ट्रेंड सांगते. हम्म. पहिल्यांदा ते अपॉइंटमेंटला येताना किंवा ऑनलाईन सेशन असेल, तर त्याच्या आधीच फोन करतात, "मॅडम काय आलंय?" हां. कारण काय त्यांच्या डोक्यात एक काहीतरी इमेज असते हम्म, हम्म. आणि ती इमेज आणि ते जे मुलाचं जे काही एरियाज ऑफ स्ट्रेंथ ऑर इम्प्रूव्हमेंट आलेले आहेत, तर त्याची काहीतरी गल्लत झाली आणि कन्फ्युजन झालं, तर हम्म. सर्वात मोठं पालकांचं फिअर असं असतं, की आहे नाही तो अभ्याससुद्धा ते करणार नाही. हां. तर मुळामध्ये सगळ्याच पेरेंट्ससाठी आणि मुलांसाठी पण आहे, की आत्ता तुम्ही ज्या एक अकॅडमिक टप्प्यांवर आहात, हम्म, तिथला अभ्यास तुम्हाला करियर रिकमेंडेशन्स कुठलीही येऊ दे, हम्म. इर्रिस्पेक्टिव्ह हो. ऑफ दॅट करायचाच आहे. करायचं असेल कारण एंट्रन्स एक्झाम ही नाही तर ती, ती नाही तर ती, ती नाही तर ती कुठली तरी मला द्यायचीच आहे. द्यायचेच आहे. राईट. सो तो अभ्यास तर करावा लागणारच आहे. हम्म, हम्म, कुठल्या टप्प्यावर आपण ते अव्हॉइड करा म्हणतो, की आता उद्या माझी बोर्डची एक्झाम सुरू होणार आहे. हम्म, तर 3 दिवस आधी तुम्ही त्याचं रिपोर्ट सेशन घेऊ नका. याच्यात एकच रेड फ्लॅग काय आहे, की हम्म. तुम्ही त्या फ्युचरिस्टिक विचारांनी इतके डिस्ट्रॅक्ट होता, की वॉव! हे करू शकतो, ते करू हम्म, शकतो, ते हम्म. करू शकतो. यार ते कुठे? हे कुठे? असं अभ्यासाबद्दल वाटू नये, हम्म. एवढाच त्यातला हेतू असतो. बरोबर. बाकी हे कधीही करू शकतात. पेरेंट्सकडनं नेहमी होणाऱ्या चुका या अशा आहेत, की अ, कालानुरूप असं म्हणलं जातं, की खूप छान मार्क असतील तर सायन्स हम्म. आणि त्यांनी मॅक्सिमाइज ऑप्शन्स हे ओपन राहतात. हो. पण मॅक्सिमम ऑप्शन ओपन राहतात ते कुठल्या फील्डशी निगडीत? जे हम्म. टेक्निकल किंवा मेडिकल हो. किंवा डिफेन्स अशा फील्डशी निगडीत आहेत, त्या फील्डशी हो. रिलेटेड ना. हो. जेव्हा मी पेरेंट्सना विचारते, "तुम्हाला मॅक्सिमम करियर ऑप्शन्स म्हणजे नक्की काय म्हणायचंय?" हम्म. तेव्हा ते हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट याच्यापासनं सिव्हिल सर्व्हिसेसपर्यंत सर्व उत्तरं देतात. हम्म. आणि मग मी म्हणते, "ओके, पण यातलं कुठलं सायन्स रिलेटेड आहे ते मला कळत नाहीये." हां. मग ते म्हणतात, "हां, मग यातलं काहीच नाही ना जमलं, तर त्याला निदान इंजिनिअरिंग तरी करता यावं." ओ. तर मला असं वाटतं, की हे जे करियर स्ट्रीम्स आहेत ना, त्या ना वेगवेगळ्या वाटा आहेत.
हो. आणि आता आपण जे करिअर रेकमेंडेशन्स बद्दल बोलतोय ते पण सुपर स्पेशलायझेशन्स नाहीये. 9वी 10वी 8वी 9वी या टप्प्यावरचं जे करिअर रेकमेंडेशन्स आहेत ना ते क्लस्टर्ड रेकमेंडेशन आहेत. राईट. ते करिअर क्लस्टर आहे. ते एक करिअर नाहीये. मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी असं सिंगल करिअर नाहीये ते. लाईफ सायन्सेस, अप्लाइड सायन्सेस असे ते क्लस्टर्स आहेत की ज्याच्या अंडर सुद्धा भरपूर गोष्टी येणार आहेत. तर पेरेंट्स आधी असा विचार करतात की आधी मला ठरवू देत की 11वी 12वी काय करायचं, मग आपण विचार करू की ग्रॅज्युएशनला काय करायचं. तर अशा वेळेस ना मी नेहमीच पेरेंट्सना प्रश्न विचारते की आपण प्रवासाला जाताना आधी बसनी जायचं, ट्रेननी जायचं का टू व्हीलरवर जायचं हे आधी ठरवतो, का आपण डेस्टिनेशन ठरवतो बॅग भरताना, बुकिंग्स करताना. तर आधी आपण डेस्टिनेशन ठरवतो, बरोबर. मग बजेट बघतो, मग त्यानंतर किती दिवस जायचं ते बघतो, मग सुट्ट्या अवेलेबल आहेत का बघतो, मग बॅग भरतो आणि मग विचार होतो की आपण या अकॉर्डिंगली निघूया. सो आधी आपण मार्गाचा विचार करून नंतर ते डेस्टिनेशनला कुठं नेईल तिथे असा उलटा विचार केला तर आपलं चुकलं का नाही चुकलं, चुकलं का नाही चुकलं ही धाकधूक मुलांना पूर्ण डिग्री मिळाल्यानंतर सुद्धा असते. राईट. सो हे जर आपल्याला टाळायचं असेल ना तर 2-3 डेस्टिनेशनची रिलेटेड ऑप्शन साधारण 10वी 11वी मध्ये माझ्या डोळ्यासमोर हवेत. मग ते जे 2-4 ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स जास्तीत जास्त त्याला वेटेज कुठल्या स्ट्रीमनी मिळणार आहे असा विचार करून मग 11वी 12वीचा डिसिजन घ्यायचा. 4 डेस्टिनेशन्स आहेत आणि त्यातल्या 3 डेस्टिनेशन्सला मी सायन्स घेणं मॅन्डेटच आहे. मग 11वी 12वी सायन्स घेणं हाच सर्वात योग्य ऑप्शन आहे. बरोबर. पण असं पण होऊ शकतं की माझ्याकडे 6-7 ऑप्शन्स आले आणि त्यातले टॉप 5 ऑप्शन जे आहेत त्याला आर्ट्स किंवा कॉमर्स हा क्रायटेरियाच नाही. शेवटच्या 2 ऑप्शनसाठी सायन्स आलंय आणि ऍडिशनली मला सायन्सशी रिलेटेड ना फिजिक्स आवडतंय, ना मॅथ्स आवडतंय, ना मला केमिस्ट्री आवडतंय, बायोलॉजीचा तर मी परीक्षेतही अभ्यास केला नव्हता. हे जर माझं लाइकिंग असेल तर मग अशा वेळेस आपण सांगतो की मग सायन्सही ऑप्ट करू नका. सो फक्त माझ्यातले इन्क्लिनेशन आणि माझा रिपोर्ट म्हणजे फक्त रिपोर्ट काय सांगतो हे महत्वाचं नाहीये. त्याला क्रॉस इव्हॅल्युएट पण करायला पाहिजे की माझी अभ्यासाची पद्धत, मला आवडणारे विषय, त्यात मला वाटणारी गोडी. आता अशा वेळेस ना पालक अशा एका टप्प्यावर येतात की ते म्हणतात विषयाचं विचारून काय अर्थच नाही मॅडम, कारण ना तो अभ्यास तर कसलाच करत नाही. तर अभ्यास न करणं आणि मार्क न मिळणं आणि विषयच न आवडणं या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी. मला त्या विषयामध्ये रिलेटेबिलिटी किती आहे, मला त्यातल्या कुठल्या संकल्पना पटकन समजतात, कुठल्या सब्जेक्टशी रिलेटेड ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारल्यानंतर मी ब्लँक होत नाही, हे ते प्रश्न आहेत की जे खूप महत्वाचे आहेत. तर मला वाटतं इथे पेरेंट्स घाबरतात आणि मुलांकडनं अशा पॉइंटला काही इनपुटच येत नाही. मग त्या पॉइंटला तेही बिचारे होतात आणि मग 11वी 12वी सायन्स तर सायन्स असा निर्णय घेऊन करिअरचं काय करायचं हा प्रश्न डायरेक्ट 2 वर्ष पलीकडे जाऊन पडतो. 9वीच्या टप्प्यावर लेट टप्प्यावरून तो डायरेक्ट 11वीवर जातो. 11वी 12वीत मुलांना बऱ्याचदा माहिती नसतं की आपण कशासाठी प्रिपेअर करतोय. म्हणून यू वोंट बिलीव्ह अशी अनेक मुलं आहेत की जी नीट, जेई आणि डिझायनिंगच्या एंट्रन्सेसचे एकत्र क्लासेस लावतात आणि मग म्हणतात जे जमणार नाही ते हळूहळू रूल आउट करूया. पण मला वाटतं ह्या सगळ्यामध्ये मूल ज्या इमोशनल अप्स अँड डाऊन्स मधून जातं ते पण खूप आहे. आणि अशा पॉइंटला मला असं वाटतं की कदाचित तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच करायचं होतं ना तर मग रेग्युलर कोचिंग किंवा कॉलेज अशा पद्धतीने प्रिपरेटरी एक्झामचा अभ्यास करून कदाचित या व्यक्तीला ॲव्हरेज किंवा अबाव ॲव्हरेजनी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळाली असती. वी एम्ड फॉर समथिंग सो मच आउट ऑफ हिज रिच अँड केप्ट ऑन पुशिंग. तुझा प्रयत्न नीट असला पाहिजे, तू नीट कर, तू नीट कर, की एका पॉइंटला ते मूल म्हणतं गिव्हअप करतं. सो मला वाटतं ती चूक आपण पेरेंट्स म्हणून अवॉइड करू शकतो. करिअरच्या टप्प्यावर असू देत नाही तर या अभ्यासाच्या टप्प्यावर असू देत, तू बघ तुझं तू बघ. इधर काही घरांमध्ये असं टोक असतं, काही घरांमध्ये असतं की तुला काय कळतंय, सगळं आम्ही बघतो कारण तू तर काहीच करत नाहीयेस. आयुष्याच्या या टप्प्याला जरी कोणी मला म्हटलं की तू काही करू नकोस आणि मी सगळं बघते तर मी म्हणेन ग्रेट, तू हे बघ, तू हे बघ, तू हे बघ.
सो कधी कधी मुलं सुद्धा ही करिअर रिलेटेड जबाबदारी आई वडिलांवर आउटसोर्स केली आहे आउटसोर्स. असं वागतात. राईट. आणि त्यामुळे आई वडील प्रेशराईज. आणि आता कित्येक 10वीच्या मुलांचं मी सेशन घेतलं एक्झाम स्ट्रेसवर, लास्ट मोमेंट प्रिपरेशनवर. ते म्हणले आम्हाला नाही आहे स्ट्रेस, आई-बाबांना आहे, कारण त्यांना करिअरचं टेन्शन आलंय. तर हे नेहमी पेरेंट्सनी लक्षात ठेवावं की करिअर मुलांचं आहे मुलांचं आहे. आणि आपला रोल हा सपोर्टिव्ह आहे. सो आपण नेहमी आपण असं म्हणावं आणि पॅरलली मुलांबरोबर काम करावं. मस्त. फारच छान. हा मला असं वाटतं की खूप महत्वाचा इनपुट आता अनुजाने दिलाय की करिअर त्यांचं आहे, आपलं नाही. तर हे भान मला वाटतं ऐकणाऱ्या प्रत्येक, बघणाऱ्या प्रत्येक पालकांनी ठेवलं पाहिजे. आता मला एक असा एक समीकरण असतं आपल्या बऱ्याचदा डोक्यामध्ये की कमी मार्क म्हणजे भविष्य खराब. तर तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? अ, कमी मार्क मिळाले तर त्याचा इमोशनली इम्पॅक्ट भरपूर होणारा असतोच. परत त्यातही तो पालकांवर कमी असतो इम्पॅक्ट का तो मुलांवर जास्त इम्पॅक्ट असतो, हाही एक वेगळाच चर्चेचा विषय आहे. पण मला वाटतं मार्क मार्क किंवा अकॅडमिक सक्सेस म्हणजे तरी काय आहे? पहिल्यांदा ॲप्टिट्यूड प्लस हार्डवर्क, म्हणजे तुम्ही अभ्यास कसा छान करता. पुढे येतं तुमचं लेखन कौशल्य आणि त्यावेळेस परीक्षेचा तुमचा माइंडसेट आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते सगळं वेळेचं छान नियोजन करून प्रेझेंटेशन स्किल वापरून तुम्ही ते सगळं लिहू शकणं, या चौघांचा एकत्र इफेक्ट म्हणजे परीक्षेतले मार्क आहेत. राईट. तर यातल्या कुठल्याही टप्प्यावर जरी गणलं तरी मार्क कमी मिळू शकतात. सो आपण काय करतो की मार्क या गोष्टीचा डायरेक्ट संबंध त्या व्यक्तीच्या क्षमतेशी किंवा विलिंगनेसची लावून मोकळे होतो. राईट. आणि मग आपल्याला वाटायला लागतं की तुला मार्कच मिळाले नाही तर तू पुढे काय करशील. सो मार्क न मिळण्यामध्ये अभ्यास केला होता का, अभ्यास करावासा वाटत होतं का, अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय काय करायचं हे तुला कळलं होतं का, संकल्पनांचं अंडरस्टँडिंग ज्याला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणतो ते तुला होतं का. आजकाल मुलांमध्ये एक ट्रेंड दिसतो की सगळ्या सोर्सेसकडनं, मग त्या ट्युशनच्या नोट्स असतील, शाळेतून मिळालेल्या नोट्स असतील, ChatGPT असेल, यूट्यूबचे व्हिडिओज असतील, याच्यावरनं मुलं फक्त इन्फॉर्मेशन गिळतात. खरं. ती इन्फॉर्मेशन ऑर्गनाईज करायला, ज्याला आपण सेल्फ स्टडी म्हणतो, ते करायला मुलांना वेळ नसतो आणि सेल्फ स्टडीचं भांडार ते परीक्षेच्या आदल्या रात्री उघडतात. सो त्या पॉइंटला डोक्यामध्ये कन्फ्युजन होतं. रिव्हिजन मेकॅनिझम नावाची जी गोष्ट असते ती करायला मुलांना वेळच उरत नाही. आणि बहुतांशी वेळा सगळं येत असून सुद्धा एक्झाम मध्ये मार्क न मिळू शकण्याचं अनेक मुलांचं कारण हे असतं. टाइम मॅनेजमेंटमुळे सुद्धा कित्येक मुलांचे मार्क्स जातात. एक्झाम टाइम मधला टाइम मॅनेजमेंट तर नक्कीच, पण कधी कधी पेरेंट्स जेव्हा मला म्हणतात की आम्ही याच्यासाठी सगळं केलंय, याचा अर्थ काय, तो चांगल्या स्कूलला जातो, तो एक नाही तो 2 ट्युशनला जातो. मग मी म्हणते जर तो 2 ट्युशनला जातो म्हणजे 7 आवर्स ऑफ स्कूल प्लस 4 to 5 आवर्स ऑफ ट्युशन, यानंतर कुठलाही मुलगा काय करू शकणार आहे सिरियसली. म्हणजे वर्किंग पॉप्युलेशनमध्ये असणाऱ्या पेरेंट्सचं आत्ताचं सुद्धा स्ट्रेच्ड कामाचे आवर्स किती आहेत? 10 तास असतील, 11 तास असतील, मॅक्स 12 तास असतील. इथे 7 आणि 5 तास ते मूल ट्युशन आणि शाळेत आहे, त्यानंतर त्यांनी होमवर्क करणं एक्सपेक्टेड आहे. हे होऊच शकत नाही. सो मार्कांवरून फ्युचर आणि करिअर असं रिलेशन लावणं थांबवावं. मला वाटतं वोकेशनच्या टप्प्यावर ना प्रत्येक व्यक्तीला त्याचा त्याचा युरेका मोमेंट येतो. काहींना तो 7वी-8वीच्या टप्प्यावर येतो, काहींना 9वी-10वीत ते कळतं, काही जण 11वी-12वीत चाचपडत असतात आणि काही लोकांना ते ग्रॅज्युएशनच्या वगैरे फर्स्ट इयरला गेल्यानंतर कळतं की येस मला जमतंय, मला आवडतंय. कधी कधी लोकांना ते कन्फ्युजन पार्शियली अगदी डिग्री मिळेपर्यंत सुद्धा वाटत असतं. पण या सगळ्या बाबतीमध्ये ट्रायल अँड एरर करण्याची, मुलं चुकू शकतात हे स्वीकारण्याची पालकांची पण कुठेतरी तयारी हवी आणि अनुभवातनं शिकण्याची मुलांची पण कुठेतरी तयारी हवी. अमेझिंग. फारच छान. कारण मला आता तू बोलत असताना असं लक्षात आलं की तू म्हणलीस की पालक तुला आधी फोन करतात किंवा की असं. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे मुलांच्या अँगलनी की आपलं करिअर काय असलं पाहिजे, या निवडीचं स्वातंत्र्य मुलांना किती असायला पाहिजे, किती द्यायला पाहिजे
आणि जर मुलाचं सारखंच बदलत असेल, की तू जसं मगाशी सुरुवातीला म्हणालीस, की आत्ता वेगळं वाटतंय, परत थोड्या दिवसांनी अजून वेगळं वाटतंय, तर मग काय करायचं त्या केसमध्ये? तर जसं मी म्हटलं तसं की चॉईस हा अगदी त्यांचा आहे. पूर्णपणे मुलांचा चॉईस आहे. पण कधी-कधी मुलांकडनं सुद्धा माहिती काढताना ना, खूप एकांगी पद्धतीने माहिती काढली जाते. सो अशा वेळेस आपण त्याची दुसरी बाजू नेहमीच पेलावी, की ओके. तू जर एखाद्या फील्डबद्दल ही माहिती काढलेली आहेस, व्हेरी गुड. त्यासाठी तू काही वर्किंग प्रोफेशनल्सला भेटलास, थोडी इन्फॉर्मेशन ऑनलाईन काढलीस, थोडे काही वर्किंग प्रोफेशनल्सचे इंटरव्ह्यूज YouTubeवर बघितलेस, छान. पण तू याच पद्धतीची माहिती काढलीस. काही लोकांनी मला हे पण सांगितलंय, याची तुला कल्पना आहे ना? म्हणजे मला आवडलेल्या गोष्टीच्या निर्णयाकडे जर झुकायचंय, तर मी निगेटिव्हचा विचारच करणार नाही असं नसलं पाहिजे. राईट. बरोबर. म्हणजे फील्ड कुठलंच एक्सेलंट किंवा वर्स्ट हे नसतं. माझ्यासाठी ते किती सुटेबल आहे, आपण या जर्नीकडे जात असतो. येस. तर त्याच्यामुळे ती पालकांनी भूमिका ही नेहमी घ्यावी. आणि दुसरी ही जी जर्नी आहे ना, ती अशी नसावी, की मी झोपलो आणि उठल्यानंतर मला रिअलायझेशन झालं. इट शुड बी अ ग्रॅज्युअल प्रोसेस आणि इट शुड इन्क्लूड जसं मी म्हणलं तसं, की माझं इंट्रोस्पेक्शन, माझं रिफ्लेक्शन जे सायकोमेट्रिकली पॉसिबल आहे. दुसरं, या सगळ्याशी निगडीत जे कोर्सेस अवेलेबल आहेत, हो. ते आणि त्यांच्या क्रेडिबिलिटीज. तिसरं, वर्किंग प्रोफेशनल्सची या सगळ्याबद्दल बोलणं. आणि चौथं, काही स्टुडंट्स फ्रेंड्स किंवा काही माझे रिलेटिव्हज जर हे सगळ्या फील्डमध्ये आता शिकत असतील, तर त्यांच्याबरोबर मी गप्पा मारणं. नेक्स्ट स्टेप येते ते म्हणजे त्यांनी सिलेबस गो थ्रू करणं. हे सगळं केल्यानंतर कधीच तो रिसर्च हा एकांगी होत नाही. कारण याच्या सगळ्या पेरिफेरीज मी बघितल्या. मी तर 10वी-12वीच्या मुलांना, 11वीच्या मुलांना सांगते, की असं कोणी तुमच्या ओळखीत मिळालं, की ज्याचा एखादा स्टार्टअप आहे, तुम्हाला त्या इंडस्ट्रीशी रिलेटेड काम करायचं आहे आणि एखाद्याचं कॅफे आहे, कोणीतरी यूट्यूबर आहे, कोणीतरी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आहे आणि तुम्हाला एक्सप्लोर करायचं. अगदी ऑब्झर्वेशनशिप आणि इंटर्नशिपला जा. ते केल्यानंतर आणि तो अनुभव घेतल्यानंतर जे तुम्हाला कळेल, ते कदाचित पुस्तकं वाचून कळणार नाही. अगदी. मस्त. तर आय थिंक हे पेरेंट्ससाठी पण खूप महत्वाचं आहे. कारण अशा कुठल्यातरी वेगळ्या करियर ऑप्शनसाठी पेरेंट्स पण म्हणतात नकोच, तिकडे जायलाच नको. राईट. तू एक्सपोज पण करू नकोस त्याला. आपल्याला जायचंच नाही त्या रस्त्याला, तिकडे जातो कशाला? राईट. पण मला वाटतं करिअरच्या टप्प्यावर 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याची सुरुवात अशी होते पहिल्या गोष्टीने, की मला नक्की काय नाही करायचंय. येस. हे माझं डेफिनेट नो आहे. येस. आणि मग पुढचा मुद्दा येतो, की मग कदाचित मला कुठल्या जर्नीकडे जायचं. सो आय थिंक हे दोन्ही प्रश्न इक्वली महत्वाचे आहेत. बरोबर, बरोबर. आत्ता तू जेव्हा म्हणलीस ना, की मुलांना असं आपण तू जसं म्हणले, की इंटर्नशिप आणि असं काही करायला मिळत असेल, तर प्लीज करू देत त्यांना किंवा अशा ह्यानी. तर मला त्याला जोडून असा थोडंसं विचारायचं आहे, की हे सगळं आपण जेव्हा म्हणतो, की मुलाला आपल्याला ऑप्शन्स द्यायचे, त्यांना करू द्यायचंय. पण जे आता तू जसं म्हणले, की पारंपरिक एक लोकांची एक मेंटॅलिटी झालेली आहे, की बाबा हे ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे. पण जेव्हा काहीतरी वेगळाच ऑप्शन मूल समोर आणतं, म्हणजे अगदी माझ्या माहितीतली एक केस आहे, की लॉयर असलेले वडील आणि आई एज्युकेशनमध्ये म्हणजे टीचर म्हणून होती आणि त्यांची खूप प्रामाणिक इच्छा होती, की मुलांनी चार्टर्ड अकाउंटंट व्हावं. आणि त्यांनी फाउंडेशन क्लिअर झाला वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर ही इज लाईक की नाही आता मला फिल्म एडिटिंगमध्ये जायचंय. आणि त्या क्षणी त्या घरामध्ये जो काय केऑस झाला, आय कॅन इमॅजिन. यू कॅन इमॅजिन. सो असं काही असेल समजा, की बाबा एक मूल वेगळंच काहीतरी ऑप्शन आपल्याला सांगतंय. अशा सिच्युएशनच्या वेळेला पालकांनी कसं ते डील केलं पाहिजे आणि त्याला जोडून तेच एक क्षेत्र म्हणतंय, तर त्याच्याबद्दल तुम्ही कसं त्याला अवेअर करायची गरज आहे किंवा तुम्ही स्वतः सुद्धा कसं अवेअर व्हायला पाहिजे? मला असं वाटतं, की मी जे करतोय ते मला इतकं का नकोसं वाटतंय, ह्याचं पण उत्तर शोधणं तितकंच महत्वाचं आहे. परत एकदा मला मार्क मिळाले, याचा अर्थ असा नाही, की मला ते आवडतच होतं. सो तुला नाही आवडत आहे किंवा करावंसं वाटत नाहीये, तर का नाही वाटत आहे हे आधी आपण शोधू. हो. तू या प्रोफेशन मधल्या पण 3-4 लोकांशी याच्याबद्दल बोल, की यात नक्की काय असतं, कसं असतं. म्हणजे ओके, मी याचा पण विचार करीन, असं तरी सोल्युशन तुझ्या डोक्यात येईल किंवा हां, आता ही सगळी माहिती काढून माझा निर्णय तर अगदी ठाम झाला, की मला हे नक्की नाही करायचंय. अशा तरी मुद्द्यावर तू येशील. राईट. दुसरं, मग फिल्म एडिटिंगच का? याच्यासाठी ओव्हरऑलच फिल्म एडिटिंग हे बऱ्यापैकी एक
बारीक क्षेत्र आहे, निश भाग आहे. त्याचं जे वायडर पेरिफेरी आहे, त्या वायडर पेरिफेरीमध्ये जी जी करिअर येतात त्याची मला किती माहिती आहे, त्याच्यासाठी कुठली डिग्री लागते, त्याच्यानंतर त्याच्यातलं एक्सपर्टीज कशाने येतं. आत्ता मला 10 तरी लोकांबरोबर असं बोलायचं आहे, की जे या फील्डमध्ये ॲक्च्युअली काम करतात. राईट. त्यांच्या हार्डशिप्स काय काय आहेत, त्यांचं काम कसं असतं. जसं आपण आत्ता म्हणलं तसं, की एखादा व्यक्ती जर हे आत्ता करत असेल, तर सलग 2 दिवस त्याच्याकडे जाऊन बसणं, की सकाळी 8ला तो काय करत असतो, 4ला काय करत असतो, 3ला काय करू शकतो आणि त्या गोष्टीचा फ्लेवर घेऊन बघणं, की मी हे माझ्या लाईफमध्ये करू इच्छितो का डाऊन द लाईन 5 इयर्स, 6 इयर्स. या सगळ्यामध्ये फायनान्शियल इंडिपेंडन्स मला कसा मिळणार आहे, ह्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. अगदी. करिअर रिलेटेड किंवा पॅशन रिलेटेड प्रत्येकच व्यक्तीच्या बाबतीमध्ये पॅशन, करिअर, पैसे, या सगळ्या गोष्टी डे वनलाच एकत्र असतात असं नाही. बरोबर. सो असे कित्येक लोक आहेत की ज्यांच्या बाबतीमध्ये त्या तिन्ही गोष्टी इव्हेंच्युअली एक झाल्या. तर आय थिंक आपण एवढे सगळे एफर्ट याच्यासाठी घेतोय की सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींमध्ये जर कॉन्ग्रुएन्स असेल तर हार्डवर्कला कोणालाच ऑप्शन नाही. अगदी. निदान ते हार्डवर्क एन्जॉयबल असावं, येस. निदान हे करिअरच का हा प्रश्न पडू नये. तर ते हार्डवर्क एखादी व्यक्ती या नाही ह्या फील्डमध्ये करायला तयार आहे आणि त्या व्यक्तीला त्याच्यात असं नाही वाटणार आहे की का मी एवढं कष्ट घेतोय, तर व्हाय नॉट. पण इन्फॉर्मेशन काढल्याशिवाय नाही. आणि मुलांचं पण आता मला असं बऱ्याचदा जाणवतंय की आत्ताची जी जेन अल्फा आणि जेन झी आहेत सगळी, त्यांच्या मनात विचार आल्यानंतर त्यांना तातडीने ते करायचं असतं. तर आलाय ना मनामध्ये विचार, वी विल होल्ड ऑन टू इट. आय एम नॉट डिनाईंग इट ॲज अ पेरेंट, बट लेट अस फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट. करायचंच आहे ना, मग इन्फॉर्मेशन विचार करून करावं ना असं. कारण हे काही अमेझॉनचं पार्सल नाही आवडलं तर परत केलं. त्यात एक इन्व्हेस्टमेंट आहे, त्यात एक ऍडमिशन आहे, त्याच्यासाठी एक फायनान्शियल एफर्ट आहे. तर म्हणून मला वाटतं की ते आपण थोडं एक्सप्लोर करून मग निर्णय घ्यावा. पण या दोन्ही टप्पे तू जे उदाहरण सांगितलंस त्याच्यामध्ये की आत्ता मी करतोय ते मला खरंच खूप नाही आवडत आहे आणि म्हणून मला वेगळं काहीतरी करावं असं वाटतंय, तर ते पण आहे. मस्त. माझ्या ऍक्च्युली मनातल्या पुढच्या प्रश्नाचं तू आधीच उत्तर देऊन टाकलंस की जर ह्या जो अपेक्षांमधला फरक आहे मुलांच्या आणि बालकांच्या, तर मला असं वाटतं की आत्ता जे तिने सांगितलं त्यामध्ये एकच क्रक्स असा आहे की ॲटलिस्ट यू शुड बी ओपन माइंडेड पेरेंट, की मूल काय म्हणताय ते पहिले ऐकून घ्या. जसं तू मगाशी जे 2 कॅटेगरीज सांगितल्या की आम्हालाच सगळं माहिती आहे, आम्हीच कष्ट घेतो तुझ्याऐवजी, तू फक्त आम्ही सांगतो तिथे जा. तर हे न करता कुठेतरी मुलांशी डायलॉग करणं, त्यांना काय वाटतंय ते सांगायला उद्युक्त करणं की हां तुझं काय म्हणणं आहे किंवा तुला काय वाटतंय, तर अशा पद्धतीने. तर आता ह्यानंतर ना मला एक थोडासा सायकोलॉजिकल बेस प्रश्न आला डोक्यात की म्हणजे एक आत्मविश्वासाची कमतरता असणं किंवा अँझायटी जे असतात मुलांमध्ये म्हण किंवा पालकांमध्ये सुद्धा, तर अशा पद्धतीच्या ह्याच्यामुळे जर करिअरच्या बाबतीत भीती निर्माण होते, तर त्याबद्दल कसं आपण त्यांना इन्साइट्स देऊ शकतो की त्यांनी त्या गोष्टी कशा डील केल्या पाहिजे? मला असं वाटतं की अँझायटी किंवा ओव्हर थिंकिंगची जी टेंडन्सी असते किंवा थोडासा पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा फिअरचा कंपोनंट असतो, तो करिअरच नाही, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला थोडंसं मागे घेणारा आहे. तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी करिअर, ज्या पॉइंटला तुम्हाला अशा स्टुडंट पर्सनॅलिटी टेस्टमधनं वगैरे कळतं की हो माझा ॲडॅप्टेबिलिटीचा स्कोर खूप कमी आहे, मला 4 लोकांमध्ये एकदम गडबडल्यासारखं होतं किंवा मला इंडिव्हिज्युअलीच गोष्टी करायला आवडतात किंवा निर्णय घेण्याची जी प्रक्रिया असते ती मी नेहमी पुढे पुढे ढकलतो. आज नको, उद्या बघू, मग मैत्रिणींनी काय केलं ते करू, मग आईबाबांना विचारून करू. तर या सगळ्यामधून तो कॉन्फिडन्स कमी आहे हे रिफ्लेक्ट होतं. हे लक्षात आल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींची का होईना पेरेंट्सनी मुलांना ओनरशिप द्यायलाच पाहिजे. कारण फार फार तर काय होईल, तू चुकशील. आपण सगळे रेस्टॉरंटमध्ये गेलोय, तू ऑर्डर दे. आपण कोणाला तरी घरी गेस्टना बोलवलंय, तू साधारण सगळ्या गोष्टींचं प्रमाण सांग. एखादी डिश बनवण्याची, एखादं सॅलड असेल, एखादं डेझर्ट असेल, तू ओनरशिप घे. आपण कुठेतरी वेकेशनला चाललोय, ऍटलिस्ट ऑन पेपर ती ट्रिप तू प्लॅन कर. आपण एक्झिक्यूट तशीच्या तशी करू असं नाही. तर कॉन्फिडन्स म्हणजे तरी काय आहे, मला जमतंय हे फिलिंग आहे. तर
असे मल्टिपल इन्स्टन्सेस वेगवेगळ्या पेरिफेरीजमध्ये त्या मुलाच्या आयुष्यामध्ये किंवा मुलीच्या आयुष्यामध्ये आले, तर पुढच्या वेळेस जेव्हा तिला करू नको किंवा करायला नको असं वाटेल, तेव्हा एक पॅरलल विचार पण येईल की एकदा करून बघू. राईट. आणि तिथेच कुठेतरी कॉन्फिडन्सचा राईज होणार आहे ना, म्हणजे बरोबर. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या वर्कशॉप्सनी कॉन्फिडन्स नाही गेन होत. कारण Serious. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या गायडन्समुळे तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करा याच्याबद्दल गायडन्स मिळू शकतो. पण मला आतूनच स्ट्रॉंग वाटलं पाहिजे याच्यासाठी एफर्ट हे एव्हरीडे आयुष्यामध्ये घ्यावे लागतात. बरोबर. आणि जिथे कॉन्फिडन्सचा मुद्दा येतो किंवा जिथे ओव्हर थिंकिंगचा मुद्दा येतो, तिथे पेरेंट्सचा रोल खूपच महत्वाचा आहे. राईट. हे मूल 7वी, 8वी, 9वीच्या टप्प्यावर एवढं ओव्हर थिंकिंगमध्ये का गेलं? कदाचित ॲज पेरेंट मी पण खूप स्ट्रॉंगली पुढे येतो का? राईट. कदाचित माझे राईट रॉंग बद्दल बोलण्याचे स्टँडर्ड्स इतके हाय आहेत की माझं मूल मलाच घाबरतं का? आणि मग ते चुका करायलाही धजावत नाही, इतकं त्याला मी म्हणलेल्याच गोष्टी करायच्या असतात. तर मला वाटतं कॉन्फिडन्स देण्यामध्ये आणि ओव्हर थिंकिंग थांबवण्यामध्ये, त्याच्यासाठी मुलामुलींना मदत करण्यामध्ये पेरेंट्सचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. अगदीच. त्यामुळे कारण हा एक कॉन्शियस एफर्ट आहे. तर मला माहिती आहे की पालक मुलांचा 100% मित्र नाही होऊ शकत. राईट. पण मैत्रीपूर्ण संबंधांची सुरुवात टीनेजमध्ये डेफिनेटली रेकमेंडेड आहे. फारच सुंदर. मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण आता गायडन्स असं अगदी नाही, पण एक इन्साइट्स तर द्यायचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने हे सगळं डील केलं पाहिजे आणि हे सगळं. तर अगदी शेवटचे 1-2 प्रश्न मनात आहेत की सध्या AI चं युग आपण म्हणतोय की AI आपल्या आयुष्याचा आता भागच झालेला आहे आणि हे सगळं. तर ह्या टेक्निकल आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असा एक प्रश्न पडतो की स्किल्स कुठली पाहिजे? कारण तू प्रॉम्प्ट दिल्यानंतर ChatGPT तुला उत्तर देणारच आहे ना. पण एक करियर जेव्हा मला करायचं आहे, तर माझ्याकडे काही स्किल्स असण्याची पण गरज आहे असं मला वाटतं. तर त्याबद्दल काय सांगशील? बरोबर आहे. AI कडे हल्ली सगळ्याची उत्तरं आहेत असं मला वाटतं. तुला एक मज्जा म्हणून फक्त सांगते. परवा एक IQ टेस्ट कंडक्ट करायची होती नवीन असेसमेंटच्या इव्हॅल्युएशनसाठी. तर एका 3रीतल्या मुलाला प्रश्न विचारला, की शेजारच्या घरात आग लागली तर तू काय करशील? IQ टेस्टमध्ये प्रश्न येतो. तर तो म्हणला ChatGPTला विचारेन. तर म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आणि मग मी त्याला म्हटलं, "अरे पण आग लागली आहे." तर तो म्हणला, की "लॅपटॉप घेऊन पळीन." ओके. म्हणजे एकतर मग मला कळेल ना, की मी काय करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे काय लेव्हलपर्यंत आपली AI आणि टूल्सवरची डिपेंडन्सी आली आहे, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. काय कॉम्पिटन्सचा विचार करायला पाहिजे, तर इथे मला असं वाटतं, की इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी. दुसरी महत्त्वाची गोष्ट खूपच सोल्युशन ओरिएंटेड थिंकिंग. तिसरी महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं, की इमोशनल कोशंट तुमचा खूप चांगला असणं. कारण ग्रुप बिहेवियरमध्ये किंवा कुठल्याही व्होकेशनमध्ये ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि त्यालाच अलाइनिंग तुमचा कम्युनिकेशन आणि रिस्पॉन्सिव्हनेस ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अजून एक गोष्ट मला असं वाटतं, की ओनरशिप. जेव्हा तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ChatGPTला किंवा कुठल्याही AI बेस्ड सोर्सला क्वेशन विचारता, तेव्हा इट इज डिझाइन्ड टू गिव्ह यू सोल्युशन, सो इट विल गिव्ह यू अ सोल्युशन. बट हाऊ मच अँड टू व्हॉट एक्सटेंट इट सॅटिस्फाईज द नीड फॉर विच द सोल्युशन वॉज आस्क्ड, हा मुद्दा जर तुम्ही त्या गोष्टीमध्ये थरो नसाल, तर ते तुम्हाला कळणार नाही. सो त्याची ओनरशिप आणि इनडेप्थ अनालिसिस किंवा पेशन्स तुमच्याकडे असणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण रेडीमेड उत्तर तर अशीच आहे. म्हणजे ज्या रेटनी आत्ता आपली AIवरची डिपेंडन्सी वाढतेय, लाखो रुपयांनी जरी ते चॅलेंज केलं, की लाखो रुपये आम्ही त्याचं सबस्क्रिप्शन ठेवू, तरी आज घेणारे लोक आहेत. कारण एवढी आपली डिपेंडन्सी आलेली आहे. सो वी हॅव टू यूज इट फॉर आवर बेनिफिट. याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये जोपर्यंत इंटरडिपेंडन्स आहे आणि मदत आहे, तोपर्यंत त्याचा फायदा आहे. आपली त्याच्यावर पूर्णपणे डिपेंडन्सी आली, की मेंदूला गंज चढणं ही जी माझ्या आजी आणि आई-बाबांनी वापरलेली टर्मिनॉलॉजी आहे, विच लिटरली स्टँड्स ट्रू इव्हन टुडे. येस. फारच महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की
आत्ता तिने जे सांगितलं ते अगदी म्हणजे प्रत्येकाने असं मनात ते भरून ठेवा, कारण की ह्या गोष्टी ना आपल्याला आपण म्हणताना पटकन म्हणतो की हां काय ChatGPT कर किंवा काय, कारण ती कम्फर्ट झोनमध्ये आपण जातोच ना त्याच्या. तर एपिसोडच्या आपण अगदी शेवटाकडे आलो. एक रॅपिड फायर करूयात. अगदी शुअर. क्विक आन्सर्स तुला जे वाटतील ते सांग. मार्क्स की स्किल्स? स्किल्स. पॅशन की प्रॅक्टिकॅलिटी? बोथ. पालकांनी ऐकावं का सांगावं? ऐकावं आधी. प्रेशर की सपोर्ट? सपोर्ट. आणि लास्ट, आधी करिअर का आधी मेंटल हेल्थ? मेंटल हेल्थ. अमेझिंग. 200%. अमेझिंग. सो मला असं वाटतंय की करिअर गायडन्सच्या दृष्टीने बऱ्याचशा गोष्टींवरती आम्ही आज चर्चा केली. अनुजानी खूप अतिशय उत्तम पद्धतीने या सगळ्या गोष्टी ॲड्रेस केल्या आणि तुमच्या मनातले बरेचसे प्रश्न जे मला वाटत होते तो मी विचारण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा सांगू शकता की तुम्हाला जर अजून ह्याच्यावरती काही माहिती हवी असेल तर डेफिनेटली जर अनुजाला वेळ असेल तर आपण लाईव्हसुद्धा प्लॅन करू शकतो ह्याच्यावरती. आणि Certainly. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. सेल्फलेस पेरेंटिंगचा आपलं जे यूट्यूब चॅनल आहे तर त्याला प्लीज फॉलो आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगा करायला, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आम्ही हे जे काही सगळे प्रयत्न करतोय तर ते अनेक लोकांपर्यंत पोचावेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकत्व ही शिकून करण्याची गोष्ट आहे. ही जी बेसलाईन घेऊन सेल्फलेस पेरेंटिंग काम करते तर ते जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोचावं, ह्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. तर प्लीज नक्की सपोर्ट करा. आणि थँक्यू सो मच अनुजा, तू आज खूप छान वेळ काढलास आणि आज इथे आम्हाला सगळं इतकं छान पद्धतीने एक्सप्लेन केलंस त्याबद्दल तुझे पण खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच.